राहुल गांधींनी आज जी काही पुन्हा एकदा दुसरी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाचा बुरखा फाडण्याचं काम त्या ठिकाणी हम्म. केलं. पुराव्यासहित कोण्या मतदारसंघात कुठल्या वेळी कुठल्या पद्धतीनं किती मतं डिलीट केल्या गेली, ती मतं कशा पद्धतीनं नियमबाह्य डिलीट केल्या गेली, हे सगळं काही सविस्तरपणे मांडलेलं आहे. हम्म. निवडणूक आयोग मतचोरी करून भाजपला अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे मदत करतो आहे, हे राहुलजींनी पहिल्या पत्रकार परिषदेपासून सांगितलं. निवडणूक आयोगाच्या याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे, ठिकठिकाणी मतांची चोरी झालेली आहे, याचे पुरावे सुद्धा राहुल गांधींनी सादर केले. आता मतांची चोरी झाली नाही हे स्पष्ट देवेंद्र फडणवीसांनी करायला पाहिजे, अमित शहानी करायला पाहिजे, भाजपच्या लोकांनी करायला पाहिजे. पण ते न करता राहुल गांधी खोटे बोलतायत, राहुल गांधींना बदनाम करण्याचं काम करतायत, अशा पद्धतीचे उत्तरं देतात. हे काही पटण्यासारखं नाही. भाजपच्या लोकांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे, निवडणूक आयोग ठीक आहे आज तुमच्यासाठी करतोय, हम्म. आज तुम्हाला जिंकवण्यासाठी करतोय, पण मतांची चोरी करण्याचं पाप जर या देशाच्या मातीत करत असेल तर हे यांच्यासाठी कुठेही जागा नसणार आहे. हे भाजपच्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज आमचं घर जडतंय म्हणून तुम्हाला बरं वाटत असेल, पण एक लक्षात घ्या, मतांसारखा पवित्र अधिकार, ज्या मताला प्रचंड किंमत आहे, हम्म. लोकशाहीमध्ये मताला प्रचंड महत्व आहे, त्या मतांची चोरी होत आहे, त्या मतदार याद्यांमध्ये भ्रष्टाचार आहे, निवडणूक आयोग हे सगळं करतो आहे. आणि भाजपची लोक मात्र निवडणूक आयोगाचे प्रवक्ते असल्यासारखे राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका करण्यात धन्यता मानत असतील तर हे चुकीचं आहे. काय चुकलं राहुल गांधींचं सविस्तरपणे त्या ठिकाणी मांडलेलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी अभ्यास करायला पाहिजे, त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर. त्यांनी झालं नाही, देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींना लायर म्हणून ते मोकळे झाले.